हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. आज आपण मानसशास्त्राच्या 2 टेस्ट ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर आता आपण टेस्ट क्रमांक 3 बघणार आहे. या टेस्टमधील बालमानसशास्त्राचे जे पण प्रश्न आहेत ते महा-टी-ई-टी जी एक्झाम आहे 15 तारखेला होणारी तिच्यासाठी तर इम्पॉर्टंट आहेतच. तसेच वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे CDPO या एक्झामसाठी सुद्धा म्हणजे महिला बालविकास अधिकारी या पोस्टसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. ओके, तर पहिला प्रश्न आहे, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते त्यालाच रिकामी जागा असे म्हणतात. तर ती आहे प्रतिमा. ओके, म्हणजे काय तर आपण मागे घेतलेले अनुभव प्रतिमेच्या स्वरूपात अनुभवतो. ओके, म्हणजेच अनुभव हे प्रतिमेच्या स्वरूपात आपण आपल्या डोळ्यासमोर येतात, त्याला आपण काय म्हणतो, प्रतिमा असे म्हणतो. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला रिकामी जागा असे म्हणतात. ती आहे कल्पना. आता कल्पना म्हणजे कसं की मागे आपण वेगवेगळे पहाड आहे एका ठिकाणी बघितलेला, एका ठिकाणी झरा आहे बघितलेला, एका ठिकाणी नदी आहे. ओके, या सर्व प्रतिमांचं एकत्रित करून या आधारे आपण एकाच ठिकाणी आपण सर्व पहाड, झरा, नदी, माणसं या सर्वांचं एकत्रित करून या प्रतिमांचं एक चित्र तयार करतो. जे मानसिक चित्र असतं त्यालाच आपण कल्पना असे म्हणतो. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजेच काय तर विचार होय. आता विचाराशिवाय आपल्याला कोणत्याही समस्येचं विश्लेषण करता येत नाही मित्रांनो. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. अशी व्याख्या कोणी केली तर ती केली होती मन या मानसशास्त्रज्ञाने. ओके, हे आहे चौथा प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, आई, वडील, पालक, मालक हे रिकामी जागा प्रकारचे संबोध आहेत, व्यक्ती विशिष्ट. ओके, आता या ठिकाणी जे प्रश्न क्रमांक 5 पासून जेवढे पण संबोध आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की यावरती प्रश्न येतात. तर त्यानंतर 6वा प्रश्न आहे, प्राणी, पक्षी, मानव हे कोणत्या प्रकारचे संबोध आहेत तर ते आहेत वर्ग विशिष्ट. त्यानंतर शूर, प्रेमळ, गोड, चांगला हे कोणत्या प्रकारचे आहेत तर गुणधर्म विशिष्ट संबोध. ओके, त्यानंतर आहे लहान, मोठा, दूर, जवळ, कमी, जास्त हे कोणत्या प्रकारचे संबोध आहेत तर ते आहेत संबंध दर्शक. म्हणजे लहान, मोठा यामध्ये काय इतरांशी संबंध साधला जातो, मोठा, दूर. ओके, आणि शूर, प्रेमळ, गोड, चांगला यामध्ये काय दिसतात तर गुण दिसतात. ओके, तर हे झालं. त्यानंतर आहे आज, उद्या, दिवस, महिना, वर्ष हे कोणत्या प्रकारचे आहेत तर हे आहेत कालवाचक. म्हणजे यामधून आपल्याला वेळ लक्षात येते. तर या प्रकारचे हे संबोध आहेत. त्यानंतर आहे की प्रश्न क्रमांक 10, यामध्ये आहे 10, 100, 1000, लाख हे कोणत्या प्रकारचे संबोध आहेत तर हे आहेत संख्यावाचक संबोध. तर यावरती प्रश्न येतो मित्रांनो, त्यामुळे हे तुमच्या समोर मी या ठिकाणी या टेस्ट सिरीजमध्ये आणलेले आहेत. आणि हे पूर्ण पुस्तकामधल्या सर्व मेन टॉपिक्स एकत्र करून ह्या टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत. ओके, तर मित्रांनो, थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका या व्हिडिओला तुमच्या मित्रांना. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजूनही आपल्या टेस्ट सिरीज बाकी आहेत, त्या येणार आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करावं लागेल, कारण की ज्यामुळे तुम्हाला या येणाऱ्या नवीन टेस्ट सिरीजची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळतील. ओके, आणि तुमच्या मित्रांना जरूर या टेस्ट सिरीजचा फायदा करून द्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जे रेड बटन दिसत आहे सबस्क्राईबचं त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरतीही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांचे ॲटोमॅटिकली अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.